प्रस्तुत करते शिल्पा यतीन खोत मित्र मंडळ मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित नारळी पौर्णिमा निमित्त राज्यस्तरीय नारळ लढविणे रील्स स्पर्धा 8 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केली आहे। 17 वर्षांपासून मुंबई गोवा नॅशनल हायवेचे काम धीम्या गतीने सुरू आहे। गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली। मुंबई गोवा नॅशनल हायवेचे चौपदरीकरणाचे काम पुढील 1 वर्षात 100% पूर्ण होणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। सर, आजचा दौरा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा, त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, खड्डे वगैरे काही असेल, सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या। गणेशोत्सवात कोकणवासीय व चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। पूर्णत्वाला गेलेली आहेत। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज मानगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले। त्यामुळे आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे हे आता अंतिम याच्यामध्ये आलंय। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। मागं आम्ही चिता बरोबर ना गाव चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथलं ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला ह्याचा आपण हे केलेला आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात, ते डोंगरसारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं, त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवत आहे। महामार्गावर अनेक गावानजीकचे बायपास, सर्व्हिस रोड, अपघाती ठिकाणे, नवीन पूल यांची देखील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। ठिकठिकाणी थांबून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या जलद सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी वडखळ ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देऊन आपल्या तक्रारी मांडल्या। दादा, काय सांगाल, आपण या ठिकाणी आक्रमक झालेला आहात। मुंबई गोवा महामार्ग आणि वडखळचे जे काही बायपास किंवा इतर काही प्रश्न आहेत, काय समस्या नेमकी आहे? आज जो काय राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे तो इथल्या भौगोलिक परिस्थितीत विचार न करताना इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे। सांगायचं झालं तर वडखळ हा गाव कोकणातील मुख्य गाव होता प्रवाशांसाठी, परंतु वडखळमध्ये जाण्याचा रस्ताचा सर्व्हिस रोड आहे। गेली 7 वर्ष आम्ही शासनाला निवेदन देतोय, परंतु आज तक त्याच्या कोणती उपयोजना झालेली नाही। आजही आम्ही मंत्री महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर आता याच्यानंतर जर हा प्रश्न सुटला नाही, वडखळचा प्रश्न सुटला नाही, तर आम्ही या रस्त्याच्या विकासासाठी, रस्त्याच्या कामासाठी आंदोलन छेडू। पनवेल पळसपे कासू ते वडपाले महाडपर्यंत ते महामार्गाची पाहणी करणार आहेत। यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले, बँकुटशेठ पाटील, नॅशनल हायवेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते।